वर्षावरील फडणवीसांच्या तटकरे पटेल आणि जयंत पाटलांच्या भेटीबाबत सुनेत्र पवार अनभिज्ञ। देवगिरीवरील बैठकीत सुनेत्र पवारांनी तटकरेंना बैठकीबाबत केली विचारणा। वरिष्ठ सूत्रांची माहिती। भाजपकडून शिंदेंचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला तर जनता खपवून घेणार नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ल्यानंतर आरोपी फरार, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू। कुर्ला स्थानकावर तरुणांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, हातात लोखंडी रॉड घेऊन दहशतीचा प्रयत्न, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। चर्चगेट विरार लोकल ट्रेनमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। एसटीच्या 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, वाढत्या डिझेल किमतीमुळे एसटी महामंडळाचा निर्णय, सर्वसामान्यांना मोठा फटका। गोरेगावमध्ये भेसळयुक्त दुधाच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा आणि एफडीआयचा छापा, 224 बनावट दूध पिशव्यांसह 558 लिटर दूध जप्त, दोघांना अटक। तर अकोल्यातील प्रसिद्ध गणेश स्वीट मार्टवरही एफडीआयची मोठी कारवाई। वर्ध्याच्या रोठा शिवारात अल्पवयीन तरुणीची अत्याचार करून हत्या, 3 संशयितांना घेतलं ताब्यात। इराणच्या अनेक सैन्य तळांवर अमेरिकेचा जोरदार हल्ला, कोनराक, अहवाज, चाबहार आणि बंदर अब्बासमधील अनेक तळ उद्ध्वस्त। पीओकेमध्ये पाकिस्तान विरोधात मोठे आंदोलन, रस्त्यावर उतरले लाखो नागरिक। आज जगन्नाथपुरीमध्ये काढण्यात येणार भव्य रथयात्रा, अहमदाबादमधील रथयात्रेत सहभागी होणार अमित शहा। आणि इंग्लंडचा 2-1 पराभव करत अर्जेंटिनाची फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक, आता स्पेन विरुद्ध रंगणार महामुकाबला। बातमीपत्राला आता सुरुवात करूया। मुंबईच्या लोकल ट्रेनमधून हल्ल्याची पुन्हा एकदा धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आलेली आहे। यात लोकल ट्रेनमध्येच एका प्रवाशावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला। या हाणामारीत एकूण 3 जण जखमी झाले आहेत। मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली। डब्यात जागेवरून 2 प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला। हा वाद पुढे इतका वाढला की तिघांनी थेट लोकल ट्रेनमध्येच कोयता काढून समोरच्या प्रवाशावर सपासप वार केले। ठाकुर्ली स्थानकावर ही धक्कादायक घटना घडली। मध्यरात्री 12:10 सुमारास ही लोकल ठाकुर्ली स्टेशनवर आली असता ही गंभीर घटना घडली। लोकलमध्ये 3 जणांनी एका प्रवाशावर अचानक धारदार कोयत्यानं सपासप वार करण्यास सुरुवात केली। लोकलमधील हाणामारीत 3 जण गंभीर जखमी झालेत, तर मारहाणीनंतर तिन्ही आरोपींनी रेल्वेतून खाली उतरून पळ काढला। यानंतर आता रेल्वे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय, तर हल्ल्यातील जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटना सुरूच आहेत। बुधवारी पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आलेली आहे। चर्चगेट विरार रेल्वेमध्ये पुन्हा एकदा फिल्मी स्टाईल हाणामारीची घटना घडली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसतायत, मात्र हा वाद कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही। एवढंच नव्हे तर एका व्यक्तीकडून मशीन काढ असा धमकीवजा इशाराही देण्यात आल्याचा आवाज ऐकू येतोय। मात्र अशा मारहाणीच्या घटनांमुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काही दिवसांपूर्वीच लोकलमध्ये एका प्रवाशावर चाकूने हल्ला करण्यात आला होता, मात्र त्यानंतरही आता पुन्हा एकदा अशाच घटना समोर येत असल्यानं रेल्वे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं दखल देण्याची मागणी जोर धरू लागली आहे।
कुर्ला रेल्वे स्थानकावर लोखंडी रॉड सदृश्य वस्तू घेऊन धावणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचं समोर आलं असून साजिद अब्दुल करीम चौधरी असं या व्यक्तीचं नाव आहे। पुढील चौकशी जीआरपी कुर्ला करते। पुढची राजकीय बातमी। मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत आता नवी माहिती समोर आलेली आहे। मंगळवारी रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती। यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। मात्र या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार या अनभिज्ञ असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बुधवारी दुपारी देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। देवगिरीवरील या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे विचारणा केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, अनिल पाटील आणि सुनील तटकरे उपस्थित होते। जनता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे राजकीय महत्त्व कमी होणार नाही आणि भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास जनता खपवून घेणार नाही असं मोठं वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे। तसंच पवारांचा पक्ष एनडीए सोबत येईल का याबाबत व्यक्तिशः शंका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आजपर्यंत या देशामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसने एखादा पक्ष फोडला तो विरोधी पक्ष होता। हे पहिल्यांदा असं घडत होतं की सत्तारूढ पक्षातून 8 मंत्री आणि अंदाजे शिवसेनेचे 40 आमदार, 10 पक्षाचे 50 आमदार हे एकनाथजी जेव्हा घेऊन आलेत तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार। शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती एनडीएची भाग होणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता तुम्हीही वाट बघायची आणि मीही वाट बघायची की मुख्यमंत्री महोदय या पद्धतीने स्पष्टपणे बोलून फक्त 15 ते 17 दिवसच झाले, त्यामुळे आता वाट बघायची। पण आता सध्या मगाही व्यक्तिगत रीतीने ते एनडीएचे भाग होत आहेत की नाही याबद्दल शंका आहे। एवढे प्रोजेक्ट केले, सँक्शन केले, त्याचा फॉलोअप घेतला, तुम्ही आता का नाही नक्की त्याच्यामागचं कारण काय? देवाची इच्छा काय आता सांगितलं देवाची इच्छा, तर आता काय राहिलं तुम्हाला? आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना झटपट आणि सुलभ दर्शन मिळावं याकरता व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। या नव्या नियमाचा फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री मात्र लवाजम्यासह दर्शन घेऊन गेल्यानं व्हीआयपी दर्शन बंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालंय। सुधीर मुनगंटीवार हे आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते। जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिल्यानंतरच आपण इथे आलो असल्याचं त्यांनी सांगितलं। मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला दर्शनासाठी आज सोडण्यात आलं, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या मित्र आणि नातेवाईकांना व्हीआयपी गेटवरच तात्काळ ठेवण्यात आलं। या प्रकारामुळे मुनगंटीवार यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे मात्र आपल्या मोठ्या लवाजम्यासह मंदिरात दाखल झाले होते। विशेष म्हणजे गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या लोकांना मंदिरात सोडण्यात आलं। जिल्हाधिकारी मला म्हणाले की आपण किती लोक आहात? म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत। मला परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल। आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला। जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला। निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे। फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं। तर खूपच गुंतागुंत दिसत आहे।
तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे. महसूल असेल, बीव्हीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे, बाकी काय. हे मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे. पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात. आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय. उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे. तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते. त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे. काम माझ्याबरोबर 5च लोक होते.